मित्रांनो, तर फायनली समोर दिसतात ना ती अजिंठाची लेणी आहेत. आणि मित्रांनो, तर फायनली आता अजिंठाची लेणी पाहून नाही वेळ आलोय खाली. तर भाऊ म्हणले जेवून जावा. जेवायला एक काजूची भाजी मागवली आणि भाऊला माहिती शेवभाजी आवडते, शेवभाजी मागवली. तर अशा प्रकारे जेवण करतोय. लेण्यांमध्ये आल्यानंतर हा भाऊ आपला भेटलाय थायलंडचा. तर मी आता रिसेंटच थायलंडला जाऊन आलो. तर भाऊशी मी चर्चा केली इंग्लिश मधनं. वेअर आर यू फ्रॉम ब्रो? I'm from Thailand. हीच पण नव्हतं. फायनली जळगाव मध्ये पोहोचलोय. मित्रांनो, लय भयंकर ऊन आहे, लय भयंकर ऊन आहे. तर मित्रांनो, मी मित्रांनो, तर फायनली पाऊस बंद झालाय आता. मित्रांनो, एक नवीन दिवस आणि नवीन सुरुवात आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, हा आहे आपल्या संपूर्ण भारत यात्रेचा दिवस 7वा. तर 7व्या दिवशीचा मुक्काम आपण सिल्लोड छत्रपती संभाजीनगरमध्ये केला होता. तर आपण काल वेरूळवरून सिल्लोडपर्यंत पोहोचलो होतो. आज आपण अजिंठा म्हणजे इथं जिथं थांबलोय ना तिथनं अजिंठा जाणार आहे, तिथनं जळगाव जाणार आहे, जळगाव आहे ना आपण ओंकारेश्वरला जाणार आहे. ओंकारेश्वरला तर आज नाही पोहोचू शकत, तर उद्या ओंकारेश्वरला पोहोचणार आहे. तर मित्रांनो, चला पाहूया दिवसभरात काय करतोय. मित्रांनो, एवढं सोपं नाही आहे. मित्रांनो, सकाळ माझा सकाळचा एवढा टाईम नाही, 3-3.5 तास यूट्यूबचा व्हिडिओ एडिट करण्यात जातं. इतकं गरम व्हायला लागलं आहे आता ह्याच्यात. तरी थांबलं होतं, तरी अजून झालं नाही. आत्ताशी व्हिडिओ मेन पाहून झाला आहे. आता पुढं त्याला नावं द्यायच्यात, टायटल द्यायच्यात, ते बाकी आहेत. तर ते पण करूया आणि मग जाऊया. तर इथंच 8 वाजले, त्यामुळं रील पण टाकायच्या राहिल्यात. ओके मित्रांनो, तर फायनली निघतोय आता. टेंट वगैरे आवळतो आणि टेंट वगैरे आवरून झाल्यानंतर ना आंघोळ करतो. तर पहिलं टेंट आवळतो, तुम्हाला टाइम लॅप्समध्ये दाखवतो आज टेंट कसा आवळतोय. मित्रांनो, तर फायनली आपली बॅग वगैरे सगळे आवळून झालं. तुम्ही टाइम लॅप्समध्ये पाहिलंच असेल. आता काय करतो, आंघोळ करतो. आंघोळ करून पुढच्या प्रवासाला जाऊया आपण. तर चला, लय ऊन आहे. या ऊन आता आपलं गार पाण्याने आंघोळ करण्याचीच मजा वेगळी. मित्रांनो, तर ब्रश करतोय आणि मोटर चालू केली भाऊनी. आता ह्या मोटर खालीच आंघोळ करतोय. तुम्हाला दाखवतो भाऊ कुठं कॅमेरा देतो मी आंघोळ करतो. नाही तर टाइम लॅप्समध्ये लावू, पुढं काय ते जुगाड लावू आपण. द्या बरं भाऊ, मी करतो. तर मारा, तुम्हाला मारायचं असेल तर मारून घ्या तुमचं. तो पाहिजे बेस्ट. तर फायनली आंघोळ झाली. इतक्या गरममध्ये इतक्या थंड पाण्याने आंघोळ केली नाही, एकदम भारी वाटलं. तर मित्रांनो, भरपूर जणांना प्रश्न असतो की बाबा आंघोळ कुठं करतो, आंघोळ कुठं करतो टेंटमध्ये लावलं. तर अशा प्रकारे आंघोळ करत असतोय आपण. तर चला जाऊया, कपडे बदलतो, मग परत तुम्हाला सांगतो. मित्रांनो, तर इथनं पेट्रोल पंपावरून निघण्या अगोदर आपल्याकडे ते जे साहित्य आहे खाद्यपदार्थ, त्यातनं थोडा नाश्ता करतो. तर नाश्ता करायची गरज नाही, आपल्याला अजिंठ्यामध्ये 2-3 जण भेटायला तर थांबलेली, तर तिथं नाश्ता होईल. तरी थोडंफार खाऊन जातो निघण्या अगोदर. अशा पद्धतीने ही आपली शंकरपाळ्या गणं दिलेलं आणि भाकरवाड्या आपल्याला ह्यांनी दिले होते पेढेवाल्यांनी ते. मित्रांनो, तर फायनली आपण 7व्या दिवसाच्या प्रवासाला सुरुवात केली मित्रांनो. आणि हा प्रवास आपला ओंकारेश्वरच्या दिशेने. आणि मित्रांनो, काय झालं आज नाही मित्रांनो, तर माझ्या ह्याच्या कॅमेराच्या बॅटऱ्या जिथं चार्जिंगला लावल्या होत्या ना तिथंच राहिल्या होत्या. मला लास्ट मोमेंटला लक्षात आलं, नाही तर मला नाही 50 किलोमीटर गेल्यानंतर परत माघारी कॅमेराच्या बॅटऱ्या यायला लागला असतो. चला जाऊया आपण आता पुढं. आपल्याला भेटायसाठी 2 जण थांबले तिथे, अजून 6 तास लागत. जावं लागलंय आपल्याला आता. पण अजिंठाची लेणी पाहायला जायची. लेणी विचारायला लागेल पुन्हा ते. चला आता अजिंठा गावाच्या पुढं अजिंठाची लेणी. तर त्याच्या अगोदर अजिंठाचा घाट आहे, तर तो घाट उतारतोय मी. हा पाहू शकता अजिंठाचा घाट.
ना 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 ना. अजून पण इथं संभाजीनगरच्या जिथपर्यंत ही जागा आहे. पुढे गेल्यावर घाटाच्या खाली बहुतेक ही लागेल आपल्याला MH19. घाट इतका खतरनाक आहे ना, पाहू शकता ह्या घाटामध्ये गाड्या बंद पडतात. त्याचा ॲक्सिडेंट झालाय बहुतेक ह्या गाडीचा. वाव, धडकली रात्रीचं काय होतंय मित्रांनो, गाड्या ड्रायव्हरला चुकून झोप लागते आणि मग धडकते असंही. चलो मित्रांनो, तर ह्या गाडीवाल्यांनी पण कसं घातलंय मधीच इथं जाऊन. लगेच घाट पॅक होते. एक जरी थांबलं होतं. कसा झालाय रोड बघा, असा रोड नाही मी त्याच्यात पाहिला होता कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये पाहिला होता आपण. सगळा रोड तबला होता ट्रकच्या वजनी. आपण आज इथं व्हिडिओ काढतोय. हो, का हो, लय वेळ वाट पाहायला लावली तुम्हाला तशी. काय झालं, उशीर झाला मला. कुठले तुम्ही? अरे ह्याची काही गरज नव्हती साहेब. माझ्या ह्याच्यात बी काढा मग. म्हणून तर एक रील काढण्यामागचा स्ट्रगल सांगतो तुम्हाला. आता एक त्यांनी हार्दिक आणला सत्कार करायला. भाऊ लय वेळ झाला थांबल्यात, पण ती मलाच योग्य नाही वाटलं इतक्या वेळ थांबवायला एखाद्याला. तर आपल्याला वळून जायचे माघारी. लईच गाड्या येतात पण ह्या घाटात यार. जाऊ दे येडे. मग दुसऱ्याकडे द्या, ह्या दादाकडे द्या पण. दादा व्हिडिओ काढ ह्या साईडने. ऊन कुठल्या साईडने? गोरं कुठं येतंय? हा मग त्याला जवळ द्या. मित्रांनो, तर फायनली इथं वेरूळ अजिंठा केव्ज आहेत. तर चला इथं गाडी लावून वरती जायला लागत असेल बहुतेक. मग इथनं बस जाते का? इथून शटल बस सेवा आहे त्यांची. ओके ओके. मित्रांनो, तर फायनली अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलोय. तर इथं पार्किंगला लावलंय प्रति 15 रुपये ना बाईकला. एका बाईकला 15 रुपये पार्किंग आहे. तुम्ही मेन हायवे जर ते छत्रपती संभाजीनगर जळगाव हायवेने आला ना, तर घाट उतरला अजिंठाचा की खाली लेफ्ट साईडला आलं की इथं तुम्हाला पार्किंग भेटून जाईल. आणि इथनं पुढं आपल्याला त्यांच्या बसने जायचे. तर चला जाऊया. ओके, काय म्हणताल दादा? हे दादा आपल्या कुठनं भेटायला आले तुम्ही? फतेपूरवरनं. फतेपूरवरनं भेटायला आले. तुमचं नाव सांगा.
माझं नाव किरण संजय रत्नपारकी आणि दादाचे ब्लॉग आम्ही 3 वर्ष झाले पाहतोय. दादांची जेव्हा फर्स्ट जर्नी होती केदारनाथची तेव्हापासून आम्ही दादांचे ब्लॉग पाहतोय आणि दादांना भेटायची खूप इच्छा होती. दादा जेव्हा मागच्या वेळेस म्यानमार भूतान या देशामध्ये गेले होते त्यावेळेस दादा बुलढाण्यावरनं गेले आणि आम्हाला ते नंतर कळलं की दादा बुलढाण्यावरनं गेले. त्यानंतर आम्हाला असं वाटलं की यार दादा इतक्या जवळ येऊन आपल्याला भेटले नाही. बरं तर भाऊंला भेटून चांगलं वाटलं. चला जाऊया आता, लय ऊन आहे पण पासून जवळपास 200 फूट चाललं ना तर इथं शॉपिंग प्लाझा म्हणून आहे. वेलकम टू शॉपिंग प्लाझा. तर दादा काय किती तिकीट लागते एका माणसाला सांगा बरं. जर बसचं सगळं पकडून 2 व्हीलरची पार्किंग किती असते काय असते? 2 व्हीलरची पार्किंग राहते 15 रुपये हां आणि बसची वेगळी असते. AC बस कधी म्हटले तर 105 रुपये AC बस आहे आणि नॉन बस कधी म्हटले 50 रुपये. ओके ओके. तर काय एसीत जायची गरज नाही आहे. नॉन बसमध्ये पण हवा खिडक्या उघड्या असल्या ना हवा लागते चांगली. तर पाहू शकताय मित्रांनो अजिंठा टी जंक्शन हाऊस. इथनं जायचं आपल्याला. इथं छोटी मोठी दुकानं आहे. ते कुठे आहे भाऊ? त्या लईच काळा झालं. ह्याला जायची ब्राईटनेस वाढवायला पाहिजे. मित्रांनो तर अजिंठामध्ये आलो होतो, गाडी पार्किंगला वगैरे लावली तर इथं ते भाऊ भेटला होता. तर भाऊ मी ओळखत नव्हता आपल्याला. त्यांनी चॅनल पाहिला आपला, म्हणला चला मग माझ्या दुकानात. तर भाऊचं दुकान आहे. काय नाव तुझं? 66 नंबर दुकान आहे. 66 नंबर दुकान आहे भाऊकडं. असे दगडाच्या सगळ्या वस्तू स्टोनमध्ये असतात ना त्या वस्तू असतात विकायला. तर आला आता भाऊला भेट द्या भाऊच्या दुकानावर. 66 नंबर ना. चला येऊ का मग आम्ही? थँक्यू. ओके मित्रांनो तर पुढं चालत आलं पार्किंगपासून तर इथं तुम्हाला लेणीसाठी शटल बस म्हणजे बस स्टॉप दिसेल इथं. तर चला जाऊया तिथं बस स्टॉपमध्ये बसमध्ये बसून जाऊया पुढं. तर इथं एक इंस्टाग्रामसाठी छोटीशी क्लिप तुम्ही. मित्रांनो तर फायनली आलो आहे आपण इथं बस स्टॉपला. इथनं पाहू शकता इथं बस आहेत आपल्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या बस वापरत नाही त्या बस इकडं टाकून दिलेल्या आहेत. तर चला तिकीट घेऊया. किती तिकीट आहे बघूया आपण. मित्रांनो तर फायनली बस आलेली आणि तिकीट काढायला सुरुवात झाली. ओके ओके. हो सर कुठले तुम्ही? शेगावचे. तर मित्रांनो 20 रुपये सर एकाला. एका प्रवासाला 20. साधी बस असली तर हां AC असली तर 30. ओके. म्हणजे येताना परत वेगळं तिकीट काढायचं. वेगळं तिकीट वन वे तिकीट राहतं. ओके. वेगळं याचं वेगळं. तर मित्रांनो एका साईडचं 20 रुपये म्हणजे 40 रुपये जाऊन येऊन असं तिकीट आहे. तर चला जाऊया. पहिलं आपणच होतो सुरुवातीला. भाऊंनीच तिकीट काढलं. धन्यवाद भाऊ. सर मित्रांनो तर फायनली बस निघाली. अजून कोणतं येत आहे म्हणून थांबली. तर एकदम ह्या ठिकाणी जर पावसाळ्यात आला ना इतका सुंदर व्ह्यू दिसत असेल ना, कारण सगळं जंगलच आहे. भारी ठिकाण आहे. तसं तुम्हाला तिथे गेल्यावर पण दाखवतो. वेरूळचा व्हिडिओ 1 नंबर झाला आहे. ते तुम्हाला नाही आज संध्याकाळी पाहिला भेटला असं, म्हणजे काल संध्याकाळी तुम्ही पाहिला असेल. 1 नंबर झाला आहे व्हिडिओ. तुम्हाला माहिती कळलं असं बनवला आहे तो व्हिडिओ. मित्रांनो तर फायनली बसने आपल्याला सोडलेलं आहे पायथ्याशी वेरूळ लेण्याच्या. तर इथं एक दगड आहे आणि दगडावर काहीतरी लिहिलेलं आहे. तो भाऊ म्हणला त्याचा फोटो काढ. हां हां का रे व्हिडिओ पाहतो. कुठला आहे तू? जीवर जळगाव. करमाळा जीवर. इकडं फिरायला आलाय. ओके ओके. बरं बरं बरं. तर मित्रांनो इथं आलं तर इथं एक भारी लिहिलं आहे दगडावर बघा. विश्व धरोहर वर्ल्ड हेरिटेज. तर इथे एक फोटो काढतो. मित्रांनो तर फायनली बसने आपल्याला अजिंठा वेरूळ त्याला जोडून शब्द येतो. आपल्याला सवय अजिंठा वेरूळ लेण्याला जायचं की अजिंठ्याला आलं की वेरूळला यायचं. पण फायनली आपण आता अजिंठा लेण्याला पोचलेलो आहे मित्रांनो. तर ह्या लेण्याची विशेषता काय आहे मित्रांनो, तर हा डोंगर आहे ना पूर्ण हा दिसतोय का तिकडून सुरू होतोय आणि जी आपल्या घोड्याची नाल असते ना पायात
आपण बघा काही दरवाजाला लावतात किंवा काय असतं त्या आकाराची ही असा यू आकाराचा अख्खा डोंगर आहे. असे ह्याची रचना आहे लेण्याची. आणि ह्या इथं येण्यासाठी नाही वे तुम्हाला तिकीट घ्यावं लागतंय की हां तो मॅप दाखवू काय आहे मॅप नक्की. मित्रांनो तर अशा प्रकारे काल तुम्हाला जो मॅप दाखवला ना तसाच हा मॅप आहे पूर्ण. लेण्याची माहिती ही पहिलं आता इथं बारीक केलं. इथं पहिलं मराठीत दिलेलं आहे, मग हिंदीत दिले, मग इंग्लिशमध्ये दिलं आहे. तसं वेरूळमध्ये काय केलं होतं अगोदर इंग्लिश मग हिंदी मग मराठीत दिलं होतं. तर ह्याचा एक फोटो नाही वे मग तुम्हाला टाकतो वाचा तुम्ही. मित्रांनो तर तुम्हाला अजिंठा लेणीला आतमध्ये प्रवेश करायचा असेल तर तिथं 40 रुपये तिकीट आहे. म्हणजे 15 रुपये गाडीची पार्किंग आहे, 20 रुपये बसचं तिकीट आहे, 40 रुपये म्हणजे टोटल एका ह्याला 75 रुपये यायचं आणि जायचे अजून 20 रुपये म्हणजे 85 रुपये एका माणसाला. तुम्ही जर गाडी घेऊन आला तर तिकीट आहे. तर आता इथं पाहू शकता इथं एक त्यांचा स्टाफची बिल्डिंग आहे आणि मग वरती लेणी पाहायला जायचं. पहिलं तर कॅमेराची बॅटरी ही मेमरी फ्री करायला पाहिजे. तर 5 मिनटं राहिली जागा ह्याच्यात. मित्रांनो तर मंदिराच्या मंदिरात म्हणतोय मित्रांनो तर लेण्याच्या परिसरामध्ये आलं तर आपण वेरूळमध्ये जसं पाहिलं होतं वडाची झाडं होती तसं इथं पण वडाचं झाड आहे. आणि हे दादा म्हणतात 80 वर्ष जुनं वडाचं झाड आहे. तर ह्याची जी पारंबे आहेत ना ते पण ज्याचं मेन मूळ आहे ना तिथे इतक्या खोल गेलेले आहेत अशी मान्यता आहे. तर पाहू शकता. आणि इथनं मेन हे चालू होते थोड्या वेळ बसून मेमरी फ्री करतो आणि मग जाऊया वैती. तर वैती चाललो आहे गुफाओं की ओर लेणीकडे अशा प्रकारे आहे. खुर्चीने जायचं असेल तर तुम्हाला डोलीत जायचं असेल तर 2000 रुपये, सहाय्यक शुल्क 500 रुपये अशा पद्धतीने आहे. म्हणजे 2500 रुपये एकाला लागतात जर तुम्हाला उचलून न्यायचं असेल लेणी पाहिलं सगळी लेणी दाखवायला. नाही ओके बरोबर. खाऊ द्या मित्रांनो तर फायनली वरती आलोय. एकदम म्हणजे पायऱ्या एकदम मस्त बनवलेले आहेत आणि एकदम स्टिप आहेत. दम लागला. तिथं मेन लेणी आहेत तर त्या लेण्यामध्ये जाऊ. बाकीकडं पण छोटी मोठी आहेत पण तिथं मेन आहेत. तुम्हाला मोबाईलमध्ये झूम करून दाखवतो. मित्रांनो तर फायनली समोर दिसतात ना ती अजिंठाची लेणी आहेत. आणि चढायला एकदम चांगला कॉन्क्रीटचा रोड केला आहे. शिड्या बिड्या पण एकदम मस्त आहेत. फक्त दम लागतोय म्हणजे मेंटेनन्स चांगला आहे ह्याचा. पर्यटन स्थळाचा कचरा बिचरा पण कुठं नाही आहे काय नाही एकदम चकाचक आहे अशा पद्धतीने. तर पाहू शकता तुम्हाला मग अशी सांगितलंच की गोड्याच्या नाले टाईप आहे. तर अशा प्रकारे गोड्याचे नाले टाईप लेणी आहेत. अंदर आत जायचा हा मार्ग आहे बाहेर निघायचा तो. मित्रांनो तर पहिल्या गुफेत आलोय गुफा क्रमांक 1 मध्ये. तर इथं माहिती लिहिलेली गुफेमध्ये काय काय आत जाऊन पाहूया. प्रत्येक जागेवरचं सांगणार नाही मी जिथं जिथं इम्पॉर्टंट वाटतंय तिथे तुम्हाला सांगाल सगळं. चला आत जाऊया. मित्रांनो तर टोटल 30 गुफा आहेत. त्यातल्या पहिल्या गुफेत जाऊन आलो. आतमध्ये फोटो काढू शकतो व्हिडिओ काढू शकत नाही. तर व्हिडिओ नाही काढला तर तुम्हाला ह्याच्यावरती 1-2 फोटो दाखवल कसं आहे आतमध्ये ते. चला बूट काढणं घालणंच अवघड आहे आता इथनं पुढं प्रत्येक ठिकाणीच बूट काढायला लागणार. मित्रांनो तर आलोय आता 3 नंबरच्या ह्याच्यामध्ये गुफेमध्ये क्यूमध्ये. चला जाऊया. मित्रांनो तर आलोय आता ह्याच्यात गुफेमध्ये. आणि इथं पाहू शकता 3 नंबरच्या गुफेत आलोय. इथं अलाउड नाही काढायला. इथं आतमध्ये नाही अशा प्रकारची एक रूम बनलेली आहे आपली. लेण्याद्रीला जशी गुफा आहे ना तशीच आहे. प्रत्येक गुफेत असे लाईट वगैरे त्यांनी प्रोजेक्टर लावलेले त्यामुळं उजेड आहे. आणि इथं पाहिलं तर इथं बुद्धाजींचा स्टॅच्यू अशा प्रकारचं प्रत्येक गुफेत असंच आहे. एक सेंटरला बुद्धाजींचं मोठे मंदिरात मूर्ती बाकी छोट्या छोट्या गुफा आहेत. मित्रांनो तर अशा प्रकारे जर तुम्हाला
काही अडचण असेल चालायला तर तुम्ही ह्याच्या पालखीच्या मदतीने पण येऊ शकताय. 2,000 रुपये पालखीला आहे. अख्खी गुफा फिरवण्यासाठी 2,000 आहेत. अख्ख्या किती 30 गुफा आहेत ना, 30च्या 30 गुफा फिरवण्यासाठी पाहू शकताय. अशा पद्धतीने एकदम भारी आहे, पण ऊन लय ऊन जास्त आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आहेत. आता हे आलं आपण गुफाच्या आयला. तर आता जे जे इम्पॉर्टंट गुफा आहेत ना तेवढ्याच पण आहे, कारण सगळीकडे सेमच आहे. एक मेन मध्ये बुद्धाजींची मूर्ती आणि बाकीकडं ही छोट्या छोट्या गुफा आहेत. अशा पद्धतीने पाहू शकताय तुम्ही प्रत्येक ठिकाणी, पण छोटी छोटी गुफा आहे. आता एक स्लिपिंग बुद्धा, आपण जसं म्हणतो ना झोपलेले बुद्धाजी, तशा प्रकारची इथं एक आहे. कुठली केव होय ती पण आहेत. हां हॅलो मित्रांनो, तर 6 नंबरच्या गुफेमध्ये आलेलं आहे. 6 नंबरच्या लेणीमध्ये आलेलं आहे. तर आतमध्ये वरती जायचं, तर वरती चल, तर चला वरती जाऊया. वरती जाण्यासाठी असे पायऱ्या आहेत. 2 मजली गुफा आहे. खाली एक पायऱ्याला स्टिप आहेत. घसरायचे एखादा. हां तर मित्रांनो अशा प्रकारे आहे. तर मित्र 2 मजली आहे मित्रांनो. आणि ह्या इथं पाहू शकताय अशा प्रकारे बुद्धाजींच्या मूर्ती आहेत जागोजागी. काय ते ह्याचं प्रत्येकाचं मिनिंग असणं आहे, त्याला गाईड पाहिजे. ओके तर मित्रांनो पाहू शकताय अशा प्रकारची बुद्धाजींची मूर्ती इथं. तिकडं पाहून घ्या, अशा प्रकारची मूर्ती आहेत. पाहू शकता ही आतमध्ये बुद्धाजींची मूर्ती. इथं बाजूला पण आहे बुद्धाजींची मूर्ती. अरे काय कशावर फोकस होत आहे. अशा पद्धतीचं आहे मित्रांनो. तर इथं पण इलेक्ट्रिसिटी आणलेली आहे. पाहू शकता जिथं जिथं मेन गुफा आहे ना तिथं तिथं ही लाईट लावलेली आहे आतमध्ये, त्यांच्यावर फोकस. मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे अजिंठाच्या गुफा पाहिला. तर मित्रांनो ह्या गुफा लय जुन्या आहेत लय. आणि ह्या गुफांची निर्मिती 2 टप्प्यात झाली होती. एक गुफा 2ऱ्या शतकात बनवली होती आणि दुसरी जो टप्पा आहे तो 5व्या आणि 6व्या शतकात बनवलेला आहे. तर मित्रांनो ही आपल्या भारतीय वास्तुकलेची आणि चित्रकलेची एक उत्तम उदाहरण आहे. आणि मित्रांनो ही जागा खूप दुर्लक्षित होती. इथं कोणी येत नव्हतं, काय नव्हतं. ज्यावेळेस 1819 मध्ये इंग्रज अधिकारी एक होता जॉन स्मिथ म्हणून. तर तो अधिकारी इथं आला आणि त्याने पाहिलं की इथं एवढं भारी ठिकाण आहे. मग त्यांनी हे ठिकाण काय म्हणतात त्याला, ठिकाणाचा जीर्णोद्धार केला आणि हे ठिकाण पर्यटनासाठी ओपन झाले. अशा प्रकारचं आहे. तर अशा प्रकारची लेणी आहेत. 29 ते 30 गुफा आहेत सगळ्या टोटल. तर सगळ्या गुफा पाहायचं म्हणलं ना घामाघूम होईल माणूस, कारण ऊन लय. आता इथंच बघा हे एक हत्ती, ह्या गुफेच्या समोर हे बघा इथं एक दिसतंय का थांबा. आत्ता माझं अचानक लक्ष गेलं, हे दगडात हत्ती बनवलाय. तर हे हत्ती इथं एक आणि इथं एक हत्ती, आणि आत जाण्याची एंट्री येत नाही. तर अशा प्रकारे ही पण 2 मजली गुफा आहे. तर चला जाऊया आपण मित्रांनो. तर 16 नंबर गुफेमध्ये आलो आहे. तर सेमच आहे. मेन एक हे पाहू शकताय. तर हे सर बरोबर सेंटरला आलं. मेन एक बुद्धाजींची मूर्ती, त्याच्या आजूबाजूला छोट्या मूर्ती आहेत, बाकी छोट्या छोट्या गुफा आहेत. अशा पद्धतीचं आहे. तर चला निघूया. भाऊ बी दमले. हे भाऊ ते सवय, हे भावाला शिड्या चढायचं म्हणलं की दम लागतंय. चला जाऊया पुढे. मित्रांनो तर मी आज नव्हे महाराष्ट्रातील सर्वात उत्तम शिल्पकलेचे आणि चित्रकलेचे उदाहरण असलेल्या अजिंठा आणि वेरूळ लेण्यांमध्ये आलोय. आणि अजिंठा आणि वेरूळ लेण्यांमध्ये आल्यानंतर हा भाऊ आपला भेटलाय थायलंडचा. तर मी आता रिसेंटच थायलंडला जाऊन आलो. तर भाऊशी मी चर्चा केली इंग्लिश मधनं. वेअर आर यू फ्रॉम ब्रो? I'm from Thailand. ही इज फ्रॉम थायलंड. डू यू लाईक इंडिया? Yeah, I like Indian. Huh? I like India. Yeah.
डू यू लाईक द इंडियन फूड? हळू हळू तुमच्याशी हळू बोलत कधी हळू बोलत तुमच्याशी कधी हो जाऊन आलो मी त्यांच्या इथं हळू बोला हळू त्रास नाही बोलत ते आम्ही नाही त्रास देत. तर मित्रांनो डू यू लाईक द इंडियन फूड? इंडिया वन इंडियन फूड फूड fruit फूड इटिंग yeah विच डिश यू लाईक मोस्ट? I like mutton Logan George. मटर. Logan George Okay, is okay. from the north. Like I believe it's from Kashmir. Okay, Kashmir. Yeah. Okay. In which place you visited? Travel in India? Oh, me? Uh, I travel India a lot from like Kerala, Bangalore, Hyderabad, Mumbai, Pune, everywhere. Okay. Lucknow, yeah. Okay. Everywhere. Which place you like in travel most? Kerala. Kerala is a beautiful. You like the sea? Yeah, and The beach? nature. Okay, nature is also good. Yeah. The coconut trees and all Yeah. these things is beautiful. Kerala is beautiful place. Yeah. तर मित्रांनो हा भाऊ आपला आला इतक्याला ना तर भाऊशी मी सहज विचारलं भाऊ कुठं आलाय काय आला तर त्याला भेटून चांगलं वाटलं. नाईस टू मीट यू ब्रो. Nice to meet you. एन्जॉय युअर जर्नी इन Thank इंडिया. you. Thank you. मित्रांनो तर आपण आता आलोय 21व्या नंबरचं लेणी पाहिला. तर 21व्या नंबरच्या लेण्यामध्ये पण सेमच आहे. सेम अशी बुद्धाजींची मूर्ती आणि असंच आहे सगळं स्ट्रक्चर. तर आपण आता सगळ्यात शेवटच्या 29 नंबरच्या लेण्यामध्ये जाणार आहे. 29च ना स्लिपिंग बुद्धा. 26 नंबर. मित्रांनो तर अशा प्रकारे लेणे हे 24 नंबरचं आहे. मित्रांनो तर मी इथं आल्यावर एक ऑब्झर्व केली गोष्ट की इथं नाही प्रत्येक जी लेणी आहेत त्या लेणीला एक ही गार्ड बसलेलं आहे अशा प्रकारे आहे. म्हणजे बघा किती 29 लेणी टोटल इथं. लेणी म्हणजे थोडक्यात सांगता एक गुफाला लेणी म्हणतात. अशा प्रकारचे इथं 29 गुफा आहेत डोंगरांमध्ये वेगवेगळ्या. तर आता सगळ्यात शेवटच्या गुफेत आलोय. तर इथं काढूया आता मेन व्हिडिओ आपण. अजिंठाची इतकं मित्रांनो तर लेणी पाहून झालेत अजिंठाची. तर उतरतच होतो खाली तर हा आपला भाऊ भेटलाय बारामतीचे डॉक्टर आहेत. सर कुठले तुम्ही सांगा ऍड्रेस सांगा नाव सांगा मी सगळं. बारामतीचा आहे. पेन्सिल चौक तिथे राहतो. आता मी सध्या परभणीमध्ये सिव्हिल हॉस्पिटलला डॉक्टर आहे. डॉक्टर आहे. ओके. तर मित्रांनो भेटून चांगलं वाटलं. भाऊ म्हणला भाऊनी कालच पाहिलं होतं. भाऊला वाटलं भेटल आणि भेट झाली आज. भाऊनी ओळखलं मला. काय म्हणशाल अजून? काय नाही निवांत. निवांत का? बरं चला जातो आता. लय ऊन आहे लय बेकार ऊन आहे. आपलं पाणी पेत जावं. ती पाणी भरायला पण आहे. ओके. मित्रांनो तर फायनली अख्खी लेणी पाहून आलेलो आहे माघारी. तर तुम्हाला जाताना जी वडाचं झाड दाखवलं होतं की बाबा हे लय जुनं वडाचं झाड आहे. तर हे वडाच्या झाडाला परत आलेलो आहे वडाच्या झाडापाशी. तर हे भाऊंला परत त्यांचं नाव विचारू. काय नाव म्हणले तुमचं? नितीन लोहार. नितीन लोहार. आणि दादा तुमचं काय? किरण रत्नबारकी. किरण रत्नपारखे भाऊ. किरण आणि नितीन भाऊ आहेत. तर आता चला जाऊया बाहेर. पाणी पितो पहिलं मग बाहेर जाऊ. एक्झिट कुठे काय माहिती. ते बाहेर एक्झिट इथे पाणी पिऊन येऊ. हां चला मित्रांनो तर फायनली बसमधनं उतरून आता खाली आलोय आता. आणि आता आपल्या गाडीकडे जायचंय. तर जवळपास 10 किलोमीटर चालत गेलं की आपण आपल्या गाडीपर्यंत पोचू. पार्किंगमध्ये आपली गाडी लावलेली. चला जाऊया. मित्रांनो तर फायनली आता अजिंठाची लेणी पाहून नव्हे आलोय खाली. तर भाऊ म्हणले जेवून जावा. जेवायला एक काजूची भाजी मागवली आणि भाऊला माहिती शेवभाजी आवडते शेवभाजी मागवली. तर अशा प्रकारे जेवण करतोय. तर काय म्हणताल तुम्ही? जेवण करा बरं. बोला. आमच्या खानदेशामध्ये तुमचं स्वागत आहे. आम्हाला माहिती तुम्हाला शेवभाजी आवडते म्हणून. आम्ही आतापर्यंत तुमचे जे व्हिडिओ बघत होतो तुम्ही त्याच्यामध्ये शेवभाजी जास्त खात असतात. त्यामुळे आम्ही शेवभाजी आधी मागितली आणि नंतर काजू तरी मागवली. ओके चल. मित्रांनो तर फायनली दोन्ही भाऊंला बाय बाय म्हणून निघतोय आता पुढच्या प्रवासाला. तर चला आरामात. तुम्हाला काही म्हणजे जळगावमध्ये काही प्रॉब्लेम असला काही असला तर कॉल करा. ओके काही विषयी नाही. जळगाव काही जास्त दूर नाही आपल्या इथून. ओके चालेल की काय अडचण नाही. हो
चला ओके. मित्रांनो तर फायनली आज आपण छत्रपती संभाजीनगरला बाय बाय म्हणून आपण जळगाव या जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजे आपण खानदेशामध्ये प्रवेश केलेला आहे. मित्रांनो खानदेशामध्ये येताच आपल्याला हे आपले दोन भाऊ भेटलेले. हे आपले खूप जुने व्हिडिओ पाहतात, जुने टाईमपासून व्हिडिओ पाहतात आणि भाऊ यूट्यूबला व्हिडिओ पाहतात मेन तर भाऊंनी माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणले. काय म्हणताल तुम्ही अगोदर त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ, काय ते म्हणणार होते ते. सर्वात जर स्वप्नील दादांचं खूप धन्यवाद, कारण स्वप्नील दादा आमच्यासाठी ते वेळात वेळ काढून थांबले. हेच आम्ही स्वप्नील दादाचे आभार आहे. आणि स्वप्नील दादासारखा रायडर आजपर्यंत आम्ही बघितला नाही. कमी खर्चामध्ये सगळे छोट्याशा गाडीवर, फॅशन प्रो गाडीवर आणि कमी खर्चात, म्हणजे किती माणूस गरीब असला तो फिरू शकतो, हे स्वप्नील दादांनी साकार करून दाखवलं. तर तुम्ही काय म्हणताल दादा? मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो. इतक्या लांब लांब फॅशनसारख्या गाडीवर फिरतोय, अक्षरशः सोपी गंमत नाही इतके लांब लांब फिरणं फॅशन प्रो सारख्या गाडीवरती. आणि ते पण ठराविक बजेटमध्ये फिरतोय. स्वप्नील दादामुळेच सर्वसामान्य माणूससुद्धा फिरू शकतो, कारण की त्यांनी नियोजन पद्धतीने फिरतात. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. तर मित्रांनो आता आलो आणि त्यांनी बाबा खानदेशी पाहुणचार लय डेंजर. त्यांनी जेवायला घेऊन गेले. अरे मी म्हणलो माझं बाबा जेवण झालंय, पोट भरलंय, तरी त्यांनी 2-3 आपण चपात्या म्हणतो इथं पोळ्या म्हणतात, त्यांनी 2-3 पोळ्या मला बरंच खायला लावल्या माहिती का. तर त्यांनी एक गिफ्ट आणलंय. तर काय गिफ्ट आहे ते पाहूया आपण. खोला बरं चला, नाही तर जरा मी खोलतो. तर मित्रांनो ते म्हणतात की रायडर लोकांकडे पाहिलंय, तुमच्याकडे नव्हतं ते. तर मित्रांनो बघूया काय आहे. मित्रांनो किचन आहे, किचन. मित्रांनो लय भयंकर ऊन आहे, लय भयंकर ऊन आहे. मित्रांनो मी आज छत्रपती संभाजीनगरमधनं जळगावमध्ये आलो. तर जळगावमध्ये तर ऊन इतकं डेंजर आहे ना, 42 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. आत्ताच मी मोबाईलमध्ये पाहिलं, 42 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. मित्रांनो आपण नाशिकमध्ये होतो तर ऊन कमी होतं. नाशिकमधनं आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यावर ऊन वाढलं आणि त्याच्यापेक्षा ऊन इकडं जळगावला आलं होतं. इतकं भयंकर ऊन आहे ना, असं मोकळं गाडी चालू असताना पहिलं ऊन लागत नव्हतं. समजा मी ग्लव्स नव्हते घालत ना, ग्लव्स नव्हता घातला तर असं फार हात करपल्यागत होत होतं. इतकं ऊन लागतं, इतकं डेंजर ऊन आहे. तर मित्रांनो आता गाडी थोडी थंड होण्यासाठी मी नाही एका झाडाखाली उभं केली. तर झाड पण बघा अशा पालव्याचं आहे आणि त्या झाडातनं सावलीतनं पण ऊन येतं. इतकं डेंजर असं ऊन आहे मित्रांनो. तर जळगाव 37 किलोमीटर राहिले. सरळ 4 लेन हायवे. कुठलं गाव आहे? गावाचं नाव काही दिसत नाही, जाऊ दे. एखादं बँक असली ना त्याला लगेच दिसून येतं. मित्रांनो तो ऊन इतकं भयंकर आहे ना, आणि मित्रांनो ऊन इतकं भयंकर आहे आणि रोडच्या कडा झाडं बी दिसत नाहीत कुठं. लय अवघड आहे. हेल्मेटची काच उघडलं होतं असं गरम 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 वाफा निघतं. मित्रांनो ही बॉटल नाही, एकदम थंड पाणी होतं, एकदम थंड. म्हणजे असं वय ना त्याला कसं पाणी येतं, थंड पाणी. इतकं थंड पाणी होतं, म्हणजे घाम येतो वय ना, इतकं थंड पाणी होतं. आणि ती 5 मिनटं मी गाडी चालवली तर पाणी पार उकाळलं. इतकं ऊन आहे, भयंकर भयंकर ऊन आहे, भयंकर. मित्रांनो ते भाऊ आपल्याला भेटायला आले होते. तर ते मित्रांनो तर आपण आता जळगावमध्ये पोहोचलेलो आहे आणि जळगावमध्ये पोहोचलो. आणि मित्रांनो तर आपण जळगाव जिल्ह्यामध्ये पोहोचलोय. जळगाव जिल्ह्यामध्ये पोहोचल्यानंतर आपण जळगाव सिटीकडे निघालो होतो आज. तर जातानीच रोडमध्ये एक फोटो टाकायसाठी थांबलो होतो फेसबुकवर. तेवढं त्या सरांचा फोन आला. सर तुमचं नाव काय? माझं नाव जसवंत सिंग राजपूत. सरांचा फोन आला आणि मी जस्ट सरांचं गाव क्रॉस करून 5 किलोमीटर पुढं आलो होतं. तर सर आपल्याला भेटायला आले. सर तर म्हणतात चला माझ्या घरी मुक्काम करायला, पण सर मुक्काम करायला काही जमणार नाही. तर सर आपल्याला नव्हे आता एका रसवंतीगृहावर रस प्यायला आलोय आम्ही. एक पाण्याची थंड बॉटल दिली, मग लय गरम झालं होतं, थंड पाणी पिऊन चांगलं वाटलं. तर सर काय म्हणताल तुम्ही? तुम्हाला भेटण्याची खूप दिवसापासून इच्छा होती की दादांसोबत कधी भेट होते. आणि योगायोगाने तुम्ही अजंठावरनं आणि माझ्या गावावरनं गेलात. मी सकाळपासून तुमची फेसबुक पोस्ट बघत होतो की तुम्ही रिप्लाय करणार किंवा कॉन्टॅक्ट नंबर देणार.
पण तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काही भेटला नाही. मग इंस्टाग्रामला जाऊन तुमचा मोबाईल नंबर काढला आणि योगायोगाने तुम्ही कॉल उचलला आणि खूप दिवसापासून जी इच्छा होती ती बरोबर पूर्ण झाली. आणि आनंद तर अजून झाला असता की जर तुम्ही आमच्या घरी मुक्काम केला असता आणि पाहुणचार केला असता. तर चला मित्रांनो, रस पितो आता मी. चला मित्रांनो, तर दादाला सरांना बाय बाय म्हणून जातो. चला हो. चला, ओके ओके, चला चला आरामाने जा. ओके ओके. मागं नाही ना गाडी? ओके ओके. बरं या परत, नाही तर भेटू परत इकडं आल्याकडे. दांडी कळतो. आता जा, टेम्परेचर डाऊन झालं का वाटायला लागलं थोडं. मित्रांनो, तर फायनली जळगावमध्ये पोचलोय. जळगाव काय एवढं मोठं जिल्ह्याचं शहर आहे, पण एवढं मोठं शहर वाटा नाही. आपलं बारामती मोठं आहे जळगावपेक्षा. आपलेच गद्दार, देवा काळजी घे. ओके, चला. इथं थांबलो होतो, तर इथं पाहू शकता यांची गाडी मॉडिफिकेशन करायचं चाललंय जळगावमध्ये. चला चला. हां, काय? बारामती. हां. तर चला मित्रांनो, ह्याला भेटून पुढून. ओके, थँक्यू. राईट ना? जळगाव पण एवढी काही मोठी सिटी नाही आहे. आपले नॉर्मलच आहे. असे मोठ्या दिसत नाही स्काय स्कॅपल बिल्डिंग. महाराष्ट्रात 3च सिटी मोठ्या आहेत सगळ्यात जास्त. ते म्हणजे जे काही मुंबई, पुणे आणि नागपूर. बाकी आपल्या बारक्या जिल्हे. चला मित्रांनो, आता इथनं 19 किलोमीटर हायवे जायचं, NH-53. चलो मित्रांनो, आता आलोय आपण आता तापी नदीच्या पुलावर. पाहू शकताय पूल. पण इथल्या हवेमध्ये गरमी वेगळीच आहे भाऊ. बाकीकडं थंडक असते थोडीफार, इथं हवेमध्ये अशी उष्णता आहे ना, एकदम डेंजर अशी उष्णता आहे. हे सूर्य मावळताना पण डोळ्याला ही होतंय, चमकतोय असं होतंय. तर भुसावळमध्ये आलोय आता. भुसावळ या शहरामध्ये आलोय. भुसावळ हा ह्याचा असेल, जळगावमधील एक तालुका असेल असं वाटतंय मला. बाकी चला. 2 झाले ही त्र्यंबकेश्वर आणि कृष्णेश्वर. युट्यूबवर आहे का? हां आम्ही पण हे करून घेतलं का? हां आमचे फोटो पण आले तुझे. हां. या माणसाला पहिले घेता. पहिले मॅनेजर किती 10 किलोमीटर का 15? 15 का? हां. 17 किलोमीटर. किती मिनिटं वेळ लागेल? 20 मिनिटात रेस्ट इकडे म्हणतो आपण काही नाही म्हणतो, पण याडल्यापेक्षा सुविधा तिकडे सुविधा म्हणजे संडास, बाथरूम, चोर सुट्टे काय रे, जेवणाची सोय, ढाब्यावरती जेवणाची सोय तिथे चांगली. वॉचमॅन बाबा ह्याच्या पंपावर पाणी आहे, थंडगार वाटतं, जिंकरायसाठी जाऊ द्या तिकडे. किती लांब आहे? 17 किलोमीटर आहे दादा. या माणसाला पहिले घेता. हा माणूस गोरा गोरा यायला पाहिजे. मी नाही ते चमकलं चालेल, मी दाढी चमकली पाहिजे. मित्रांनो, तर फायनली आज राहायची सोय झालेली. इथं गाडी लावलेली आणि इथं टेंट लावलेला आहे. फैजपूर म्हणून गाव आहे जळगावच्या पुढं, तिथं आपण टेंट लावलाय. खरं तर जळगावमध्ये आज माझा मित्र जो विशाल कोळी, त्याकडं तो आग्रह करत होता राहिलाय. काय झालं, तो गेला होता बाहेर. तो येणार होता थोडा उशिरा 7 वाजता. मग मी म्हणलं तो नाही ना, आपण तिथं जाऊन काय करायचं. मी पोचलो होतो तिथं 5 वाजताच. मग म्हणलं 2 तास त्याची वाट पाचतोपर्यंत त्याच्या घरी काय करायचं जाऊन. तर म्हणलं चला पुढं जाऊ द्या म्हणलं. असं बी घरी थांबलं ना की आपल्याला ही होत नाही. आपलं जे काम करायचं आहे, समजा व्हिडिओ एडिट करायचं, काय करायचं ते होत नाही. त्यामुळं आपलं
इकडं बाहेर थांबलेलंच बरं आहे. मग त्यासाठी आता इथं फैजपूरमध्ये एक पेट्रोल पंप आहे, तिथं टेंट लावलं आहे. इथं पाहू शकता, इथं गाडी आहे आपली. आता इथं टेंट लावायचं आहे. पहिले तर मोबाईल वगैरे चार्जिंग लावायची ही व्यवस्था बघूया काय. जळगावमध्ये आणि जळगावमध्ये आभाळ आलंय आणि गडगड 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 करते आणि विजा पण चमकतात, अशा प्रकारे झालंय. आता बघूया पाऊस आला तर हलवायच्यात, कारण टेंट तर इथं लावलेलं आहे. मग पाऊस आल्यावर काय करायचं बघूया, काय ते नियोजन होईल. पाऊस आल्यावर पण झोपायचं. पाऊस तर येईल 100% असं वाटतंय. ढगालय गडगड गडगड करतात. बघूया पाऊस आल्यावर पण दाखवलं तुम्हाला व्हिडिओ. मित्रांनो, तर आपण आज खानदेशमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आपण आहे. जळगाव जिल्ह्याच्या पुढे आपण फैजपूर येथे एका पेट्रोल पंपावर टेंट लावला. इथं पाहू शकता, ही आपली गाडी इथं टेंट लावलाय. आणि मित्रांनो, अचानक पाऊस चालू झालाय जोराचा. आणि आता काय करायचं मला सुद्धा नाही. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. तर मित्रांनो, पहिलं तर याला अगोदर हे जे इलेक्ट्रॉनिक आहे ना, याला सुरू करूया.